आता आपण निघतोय साऊथ हम्पीच्या दिशेने. काल जेवलो त्याचा रिव्ह्यू दिलाच नाही. जेवण मस्त होतं. चना मसाला एक भाजी घेतलेली ती एवढी काही खास नव्हती, पण छान होतं जेवण. आणि डायरेक्ट झोपलो. आता सकाळी उठलो, 6 वाजता उठायचा प्लॅन होता, पण थोडा लेट झालाय. तर आता ही आपली स्कूटी घेऊन निघूया. चलो निकलते हे. थोडं पेट्रोल चेक करूया. तुम्ही नॉर्थ हम्पीला स्टे करत असाल तर स्कूटी घ्यायलाच पाहिजे. स्कूटीमध्ये पण 2 प्रकार येतात. एक व्हाईट नंबर प्लेट जी तुम्ही नॉर्थ साईडला घेऊन जाऊ शकत नाही, आणि दुसरी येल्लो नंबर प्लेट जी तुम्ही कुठेही नेऊ शकता, पण त्याचे चार्जेस थोडे 100-200 रुपये जास्त असतात. आपल्याकडे आहे व्हाईट नंबर प्लेट, म्हणून आपण फक्त जाणार आहोत फेरी पॉईंट पर्यंत. गाडी इकडे पार्किंग केले, पण आलेत फेरी बोटला, पण नॉर्थ साईडला. नॉर्थ साईडवरून आपल्याला जायचं आहे साऊथ साईडला. थोडंसं नंतर इथून तिथनंतर जायचं आहे. त्यासाठी किती घेतात तुम्हाला सांगतो. काय नजर आहे बघा, जबरदस्त. दगडीच दगडी. असं कोणीतरी दगडींचा असं ढीग लावलाय आणि त्याचा डोंगर बनवलाय असं वाटतं. आता तिकडून बोट भरून याची वाट बघूया. मॅपवर बघून तुम्हाला फेरी पॉईंट जवळ वाटेल, पण तो बऱ्यापैकी लांब आहे आणि तिथे पोहोचायचा रस्ता पण बरोबर नाही. ऑटोवाले तुम्हाला जास्तच पैसे सांगतील, त्यामुळे स्कूटी रेंट केलेलीच बेस्ट आहे. दोघांचे 100 रुपये झाले आमचे, आणि प्रायव्हेटच आणला आम्हाला, म्हणजे अजून कोण नव्हतंच त्या टायमाला. आता ह्या साईडने पण जाणारे कोण नाहीत, म्हणजे जे होते ते गेले वाटतं. आणि 8 वाजता बोट चालू होती, 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आता जाऊया तिथे वरती, थोडा नाश्ता करूया आणि विरूपक्ष टेम्पलमध्ये जाऊया. त्यानंतर पुढचं बघूया कसं काय. आपल्याला पण माहिती नाही कसं काय करायचं आहे ते. मंदिर बघा काय भारी काढलं दगडामध्ये. इकडे माणसं आंघोळी पण करतात. समोरच मंदिर आहे. इथे पाठी आता चप्पल ठेवल्यात. 2 रुपये पर पेअर, म्हणजे 4 रुपये लागतात चप्पल ठेवण्यासाठी. आणि एक पुस्तक घेतलंय, 200 रुपयाचं पुस्तक आहे, आणि 125चं होतं. 125 मध्ये फक्त एक सेट होती, आणि 225 म्हणजे 200 रुपयामध्ये दोन्ही सेटचं इन्फॉर्मेशन होती. इकडे माकड बघ. इथे ही मंदिराची एंट्रन्स आहे. आपण आता ज्या मंदिरात आलोय त्याचं नाव आहे विरूपक्ष टेम्पल, आणि हे सर्वात जुनं मंदिर आहे. म्हणजे विजयनगर साम्राज्याच्या पण आधीपासूनचं मंदिर आहे. आणि हम्पी ही कॅपिटल आहे विजयनगरची. ह्या मंदिराचं मेन आकर्षण म्हणजे गोपुरम आहे. ते 160 फूट उंचीचं आहे अंदाजे. आणि आजूबाजूला तुम्हाला सगळीकडे अशा नक्षीकाम वगैरे पण दिसेल खांबांवर, मंदिरावर, आणि मस्त चित्र वगैरे काढलेली पण आहेत. इथे अजून पण मंदिर आहेत पुढे, ते तुम्हाला हळूहळू दाखवतो मी. पण हे एकमेव मंदिर आहे जिथे पूजा केली जाते. आणि इकडे लग्न उत्सव पण मोठ्या प्रमाणात होतात. आणि रात्री इकडे तुम्ही झोपू पण शकता. जर तुम्ही इकडे कुठे स्टे नसेल किंवा इकडे येऊन झोपू पण शकता, त्याची पण सोय आहे इथे. आणि मंदिर पण मस्त आहे. इकडून एंट्री केली आपण. 25 रुपये एंट्री फी आहे. आणि हा मंदिराचा परिसर आहे. एक स्तंभ बघा ना, काय कोरीव काम केलंय. आणि इकडे हा एक घुमट आहे, आणि हा एक आहे गुंबज, काय बोलतात त्याला. नंदी भरपूर आहेत. आता बघा 3 नंदी तर इथेच आहेत मध्ये. त्याच्यावर पाल पण आहे. पालीचा फोटो, म्हणजे पाल कोरले. इथे एक आहे, तिथे पण एक आहे. आता पाल आहे की अजून मगर आहे माहिती नाही, पण त्याच्यावर पण बघा कसं कोरीव काम केलं. काम बघ ना काय केलं. पहिल्यांदा एवढ्या म्हणजे भारी मंदिरामध्ये आलोय ज्याच्यात एवढी भारी नक्षी वगैरे काम केलंय. मग ना काय, जिकडे बघावं तिकडे कमीच. आणि वरती पण बघा, हे मंदिर आहे. आतमध्ये मंदिरात त्या साईडने एंट्री. फोटोग्राफी नॉट अलाउड, आतमध्ये फोटो अलाउड नाही. आणि बाजूच्या मूर्त्या बघा तिथे भारी जबरदस्त. ते राम लक्ष्मणचं चित्र आहे असं वाटतं. मस्त वाटतंय मंदिरात. थंड थंड हवा आहे. आता सकाळचा टायमिंग आहे म्हणून वाटतं 9 वाजले, तरी पण 9, 9:30 झालेत. आपल्याला बोटसाठीच टाइम केला त्यामुळे लेट झालं. नाही बघा एकेका पिलरवर किती काम केलेलं आहे. ठीक आहे, मोबाईल ठेवूया आणि नंतर बाहेर आल्यावर परत भेटूया. इथे आतमध्ये 2 देवी आहेत. त्या साईडला एक देवी आणि ह्या साईडला एक. ही पंपा देवी आहे. पंपा म्हणजे पार्वती देवी, तिथे लिहिलं.
इकडे हनुमान मारुतीची मूर्ती आहे आणि इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि इथेच आतमध्ये पिंडा येते, पण भरपूर लांबून दर्शन भेटतं आपल्याला. आणि मी बनलोय अण्णा तेव्हा आणि प्रणिता अन्नी अक्का अक्का बनले. आणि बघूया अजून फिरूया गोल गोल. इथे बघा या छोट्याशा होल मधून मंदिराचं घुमट तिकडे उलटी सावली पडते. हे पण तुम्ही बघा या मंदिराच्या आवारात आहे. वे टू इन्व्हर्टेड गोपुरा इमेज. तिथे एक मंदिर आहे आणि पुढे एक आहे शेवटला. इथे मंदिराचे उजेड दिसतो. ओके हे बघा एक छोट्याशा होल मधून मंदिर बघा तिकडे या जाळीतून दिसते. इथे इकडे प्रणिता चालणार आहे दगडावर, तर ते इकडे दिसते. तेव्हा तिकडे वरून प्रणिता चालते. इथून आपण एंट्री केलेली मग अशी, पण चप्पल तिकडे होता पण पुढून आलो. इथून डायरेक्ट आलात तर 25 रुपये वाचतील. आमचा टिक्का बघून कोण आमच्याबरोबर हिंदी मध्ये बोलतच नाही, त्यांच्याच भाषेत बोलतात, आम्हाला समजत नाही. बघा इथे आम्ही नाश्ता केला आणि मस्त नाश्ता होता. आता जेवढा पण तुम्ही बघितला तो पूर्ण आम्ही 100 रुपयामध्ये केला नाश्ता. आता जाऊया पुढे. रिक्षा करायचं कसं काय ते आता बघूया आपण. रिक्षाच करायला लागेल. आणि बघा हॉटेल जवळच आहे आणि बाजूला इथे मंदिर आहे, तुम्ही ट्राय करू शकता. 5 रुपये चहा वाटतं, 5 रुपये घेतलं, 5 रुपयाची चहा होते. नाश्ता पण मस्त होता. आता आपण रिक्षा केली, याचे चार्जेस किती होते ते तुम्हाला नंतर सांगेन मी, थोडं जास्त कमी होणार आहे. आणि मंदिराच्या बाजूनेच पकडले आपण रिक्षा. फिरूया आता सगळे पॉईंट, कारण की आपण स्वतः फिरले, चालत चालत किती फिरणार आपण. 1-2 पॉईंट राहूनच जातील, त्यामुळे रिक्षाच केली आणि जेवढे पॉईंट होतील तेवढे करून टाकूया आपण. थोडं 15-20 मिनिटं केली आपण बार्गेनिंग. हे बाजूला दिसतंय हम्पी बाजार आहे. ओके ओके कभी चला थे अप्रैल में जाता होता था. ओके अप्रैल हम्पी फेस्टिवल में होता है ना, वहाँ पे लेके जाएगा मंदिर के सामने. हम्पी फेस्टिवलला तो रथ काढतात आणि केचं तंत्र असं. अभी कौन सा पॉइंट पे जा रहे? अभी जाएंगे सर विठ्ठल मंदिर पहले. ओके पहिला तर आपण विठ्ठल मंदिरात जातोय. आपण वरच्या साईडला आलोय, आता परत खालच्या साईडला चाललो. सगळीकडे पूर्ण असं सिटीमध्ये वास्तू आहेत सगळीकडे, जिकडे बघाल तिकडे. आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये आहे ना ही साईट, तर कोणाला राहायला पण परमिशन नसेल या एरियामध्ये. इधर बाद में आएंगे ना? बाद में आएंगे. आपण आता विठ्ठल मंदिराच्या इकडे आलोय. इथून बस करायची. आपल्या बसचे काहीतरी पैसे आहेत 30 रुपये वाटतं पर पर्सन. ते देऊन मग आपल्याला पुढे जायचं आणि पुढे अजून एक तिकीट काढायचे. आणि ती तिकीट सगळीकडे चालते असं रिक्षावाला बोललाय. तर पहिलं ह्या बसमध्ये जाऊया आपण. बघा आपण तिकीट काढलंय. ही तिकीट सगळीकडे चालते. 40 रुपये तिकीट आहे एकाची. 30 रुपये एकाची तिकीट आहे जाऊन येऊन. 60 रुपयाची तिकीट काढून आता आपण जातोय. बस बघा भारी एकदम. आता बसमध्ये बसलेत आपण. बघूया आता कधी निघते. ह्याला काहीतरी वेगळं बोलतात, BAV काहीतरी असं काहीतरी बोलतात त्या बसला. निघूया आता आपण. हम्पीचं विठ्ठल मंदिर स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आहे. 15व्या शतकात बांधलेलं हे मंदिर विरूपाक्ष मंदिरापासून साधारण 9 किलोमीटर अंतरावर असेल, तर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्याने फक्त 2 किलोमीटर पायवाटेच्या अंतरावर आहे. बसने पोहोचवलं आता विठ्ठल मंदिर इथे. तुम्ही चालत पण येऊ शकता. एक 10 मिनिटं लागतील, पण ऊन भरपूर आहे त्यामुळे आपण बसने आलोय. आणि रिटर्न तिकीट काढले, 30 तिकीट आपल्याला जायला पण आहे. आता थोडं ऑफ सीझन चालू आहे त्यामुळे गर्दी थोडी कमी दिसते. आणि उन्हाळ्यात काय जास्त जण येत नाही तिकडे. आता स्टार्टिंग आहे उन्हाळ्याची. हम्पी मधील सर्वात फेमस प्लेस आहे. या ठिकाणासाठीच भेट देण्यासाठी सर्व लोक येतात, कारण की 50 रुपयाच्या नोटीवरती जो फोटो आहे स्टोन चॅरेट हम्पी, तो याच ठिकाणाचा आहे. माझ्या मागे बघत असाल तुम्ही, त्याच ठिकाणाचा आहे. आणि इकडे नक्षीकाम वगैरे पण भरपूर गेले, जसं विरूपाक्ष टेम्पल मध्ये तुम्ही बघितलं त्याच पद्धतीने इथे पण आहे. आता बघूया. आणि सर्वात फेमस जागा तर हीच आहे ज्यासाठी लोक येत आहेत. आणि आम्ही पण आलोय. आणि इथे विठ्ठल मंदिर पण आहे. विठ्ठल मंदिरच्या नावाने ही जागा ओळखली जाते. हा भारी टेम्पल, भारी मंदिर आहे. पण इथे पूजा वगैरे केली जात नाही, त्यामुळे लोक बघा चप्पल वगैरे घालून आहेत वरती. पण आपण चप्पल नाही घालणार, कारण की आपल्याला टेम्पल आहे ते माहिती आहे, मंदिर आहे ते माहिती आहे. आणि मोठा एरिया आहे भरपूर. असं बघायला तो बघा ती तिकडे एंट्री आहे. आणि असा
चारही साईडला एरिया, सगळ्या पिलरवर वगैरे नंबर टाकले. हे युनेस्कोचं काम असेल वाटतं. हे बघा हनुमान, हनुमान सारखा दिसतंय, हनुमानच असेल वाटतं. मी तुळजापूरचं मंदिर बघितलं असेल, त्याच्यात तसाच घुमट मला दिसलेला, सेम तिथे पण तसंच आहे. आणि आतमध्ये देव नाही. अन्ना बना रहा है एनर्जी ड्रिंक, एनर्जन्सी. इथलं सगळ्यात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे दगडी रथ, ज्याची चाकं पूर्वी फिरवता येत होती. बघा इथे एकाला हात लावला तर आवाज आला. याच्यातून बघा आवाज येतोय. असंच मी चालत येऊन फक्त असा हात लावला, आवाज यायला लागला याच्यातून. तसंच मंदिरात 56 संगीत स्तंभ, ज्यांना हळूच आघात केल्यावर त्यातून वेगवेगळे सूर निघतात. हे एक अद्भुत रहस्यच आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर कोरलेले पौराणिक चित्र, विविध प्राणी, नक्षीकाम विजयनगरच्या सुवर्ण काळाची आठवण करून देतात. आणि जे पिलर असेल ते सध्या बंद पण ठेवले असेल, त्यांनी वाजवायला मनाई केली असेल. त्याच्यातून येतो पण थोडा आवाज येतो. आपण आता मंदिरात जाऊया, विठ्ठल मंदिरात जाऊया. हेच मंदिर आहे ते. इथे पण खाली आहे, काय दिसतं बघा. बापरे वा, मंदिर जबरदस्त आहे. आता पण वरून खाली आलोय, मंदिराच्या साईडने फिरतोय आणि त्याच्यावर पण नक्षी किती काम केले. आणि खाली पाणी जाण्यासाठी असावं असं वाटतंय. मंदिराच्या आता आपण गोल फिरून आलो खालून आणि परत वरती जाऊया आणि मंदिरात बघूया मूर्ती आहे की नाही. मंदिराला राऊंड मारून आलो आपण आणि इथे आतमध्ये जातोय. आणि 2 स्थान आहेत मूर्तींचे असं वाटतंय. म्हणजे मंदिरात तर हे स्थान होऊ शकतं पण मूर्ती नाही. राम, लक्ष्मण आणि हनुमान असं दिसतंय. ह्या साईडला पण आहे. आणि काय कोरीव काम केलंय, दगडामध्ये पूर्ण केलेली. बाण मारता नाही. गणपती, विठ्ठल मंदिर बघितलं आता आपण. आणि इकडे पुढे पण आहे, पण पुढे जाण्यासाठी परवानगी नाही, बंद ठेवलंय ते. आणि हे पिलरचा आवाज येतो वाटतं. प्रत्येक अशी हिस्ट्री आहे असं मला वाटतं. प्रत्येकाने असं राजांनी वगैरे त्याच्यात बदल केले असतील किंवा नसतील, पण किंवा ते ओरिजिनल असेल डाऊटफुल आहे. पण बघा प्रत्येक वस्तू थोडी वेगळी दिसते. खालचं वेगळं दिसतं, थोडं वरचं वेगळं दिसतं. चला आपलं इथलं आता बघून झालंय, आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी. आता आपल्याला रिक्षावाल्याने सोडलंय आर्किओलॉजिकल म्युझियमला, हम्पी म्युझियम कमलापुरा. CSW अंदर ना, इधर भी नाही. हम्पीच्या आर्किओलॉजिकल म्युझियम मध्ये तुम्हाला हम्पी विजयनगर साम्राज्याबद्दल भरपूर माहिती मिळेल. तेथे उत्खननातून सापडलेल्या वस्तू, मूर्ती, जुनी नाणी, हत्यारे ठेवलेली आहेत. शिवाय हम्पीचा एक मोठा नकाशा तिथे आहे. म्युझियम बघायची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 आहे आणि शुक्रवारी हे म्युझियम बंद असतं. म्युझियम मध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, तर तिथे काय व्हिडिओ काढले नाही. फोटो काढायला अलाउड होतं, ते काढलेत. आणि आता आपण आलोय क्वीन्स बाथच्या इथे, जे राणीचं स्नानगृह, इकडे आलोय. छोटासाच एरिया आहे आणि इकडे तिकीट वगैरे काय नाही लागत. फक्त विठ्ठल मंदिर आहे ते सर्वात जास्त लांब आहे आणि तिथेच तुम्ही जास्त टाइम स्पेंड करू शकता आणि फोटो वगैरे काढू शकता. त्यानंतर मग तिकडून मंदिरा साईडला, विरूपाक्ष मंदिरा साईडला येताना सगळे पॉईंट्स तुम्हाला लागत जातील. तुम्ही पण पहिला आला तर डायरेक्ट तिकडे जा आणि तिकडून असं पॉईंट्स करता, किंवा मंदिराकडून शेवटला तो पॉईंट करा. विजयनगर साम्राज्यातल्या राजघराण्यातल्या बायकांसाठी हे बांधलं गेलं होतं. असं मानलं जातं, बाहेरून दिसताना कदाचित तुम्हाला साधं वाटेल, पण आतून मात्र अतिशय नक्षीकाम आणि सुंदर आहे. इंडो इस्लामिक शैलीतलं हे बांधकाम बघण्यासारखं आहे. तेथे एक मोठा हौद आहे, ज्याच्या बाजूला वरांडा आणि बाल्कनी आहे. इथे ह्या राजवाड्याचा दरवाजा ठेवलाय. दरवाजा बघू शकता केवढा मोठा दगडाचा आहे. दरवाजा काढून ठेवला, आता तो तुटला असेल वाटतं त्यामुळे. हम्पीच्या रॉयल एन्क्लोजर मध्ये आपण प्रवेश केला की सर्वात पहिला भाग म्हणजे महानवमी डिब्बा. हा 3 पदरी चौथरा असून त्यावर कोरीव काम खूप महत्वाचे आहे, ज्यावर त्या काळातले सण, मिरवणूक, अगदी युद्धातले प्रसंग सुद्धा दिसतात. आता एकदम टॉपला पोहोचलोय आपण. तिकडे पुष्करणी पण आहे, तिकडे दाखवतो नंतर. तिथून काय आहे ते बघूया आपण. इथे खाली जायला दोन्ही साईडने आपण बाहेरच पडण्यासाठी, पण इथे बघा काय नक्षीकाम आहे त्या दोन्ही दरवाजाच्या मध्ये. इथे पाहण्याचं आहे, टाकी असावी. काले पत्थरवाली पुष्करणी करून नाव दिलं ह्याला.
या डिब्याच्या शेजारीच एक सुंदर पुष्करणी आहे, जी पूर्णपणे दगडांनी बांधलेली असून जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. खोल असेल की तेवढंच अंतर असेल काय माहिती, पण पावसाळ्यात पूर्ण भरत असेल. बघा तिकडे पुष्करणी आहे, तिकडून आता आपण आलो आणि इकडे पण एक आहे काहीतरी. पावसाळ्यात पाणी वगैरे जमू शकतं असं वाटतं याच्यात. तिथून आता आपण जाऊया पुढे. सिक्रेट चेंबर आहे तिकडे. याच पूर्ण परिसरात एक भूमिगत खोली आहे, ज्याला किंग सिक्रेट चेंबर म्हणतात. असं मानलं जातं की राजा तेथे महत्वाचं गुप्त मीटिंग घ्यायचा आणि या चेंबर मधला आवाज अजिबात बाहेर येत नाही. हा मधला भाग आहे आणि असं चारी साईडनी एंट्री आहे. भरपूर मोठा एरिया आहे आणि त्या साईडला पण मंदिर आहेत वाटतं. तर तिकडे पण जाऊया आपण. त्याच बाजूला आता आपण हजारारामा टेम्पलच्या इथे आलो आणि मस्त वाटतं. एंट्रीची सर्वात थोडी युनिक आहे. या मंदिराचं नाव हजाराराम पडण्याचे कारण म्हणजे इथल्या भिंतीवर रामायणातले हजारो प्रसंग कोरीव कामात दाखवले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील बालपणापासून ते अगदी रावणाच्या वधापर्यंतचे अनेक कथा या भिंतींवर साकारल्या गेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर तर हत्ती, घोडे, सैनिक, नाचणाऱ्या स्त्रिया आणि अनेक उत्सव दाखवले आहेत. विचार करा त्या काळात हे सगळे नक्षीकामं हाताने कशी कोरली असतील. हे मंदिर 14-15व्या शतकाच्या आसपासचं मंदिर आहे. म्हणजे तेव्हा या मंदिराचा शोध लागला असं तिकडे लिहिलेलं होतं. आणि विष्णूला समर्पित आहे. भगवान रामच्या अवतारात असं विष्णूला समर्पित मंदिर आहे. पण इकडे मूर्ती वगैरे नाही, पूजा वगैरे होत नाही मंदिरात. आणि मस्त मंदिर आहे सगळीकडे. आता आपण एंट्री करतोय लोटस महालच्या इकडे. लोटस महालला जाऊया आपण आता. आणि अजून कसलं तरी इथे जल महाल आहे. पहिलं इथून असं जाऊया. आणि हा समोर तिकडे दिसतो तुम्हाला तो लोटस महाल आहे. ऊन आता जास्तच वाढलं आहे, कडक ऊन लागायला लागले आता. पण 10:30 वाजता चालू केलेलं फिरायला, 2 वाजायला आले आणि भूक पण जाम लागली. आणि इकडे पाणी पण कोण विकत नाही. कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसणारा हा महाल इंडो इस्लामिक शैलीचं एक सुंदर उदाहरण आहे. असं म्हणतात की हे राजघराण्यातील राण्यांसाठी आराम करण्याचं किंवा राजांचं खाजगी मीटिंगचं ठिकाण होतं. हत्तीखाना म्हणजे हत्तींना ठेवण्याची जागा. येथे जवळपास 11 मोठे घुमट असलेले कक्ष आहेत. विजयनगरच्या राजांचा खास हत्तींसाठी ही जागा बनवली होती. याची उंची आणि भव्यता बघून कळायला असेल की हत्तींना त्या काळात किती महत्त्व दिलं जायचं. आता ऊन पण एकदम कडक लागते. मी पण न बघण्यासारखं आहे बघा. आणि आम्ही त्या हत्तीचं ते राहायचं होतं त्याच्या जरा पुढे आलेत. तिकडे बघा कोणी येत नाही, कारण की आधीच माणसं थकलेली असतात. किती अजून लांब लांब चालतील. तरी आम्ही सगळ्या ठिकाणं करणार आहोत फक्त आमच्यासाठी आणि व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्यासाठी. मीटर पुढे 250 मीटर पुढे वैष्णव मंदिर आहे आणि 450 मीटर पुढे शृंगारदा हेबगिल्लू हे तुम्ही वाचू शकता. ते मंदिर आहे इथे पुढे. आणि बघा लांब लांबपर्यंत बघा किती मंदिर आहेत. एक जण चालतोय तो पुढे. इथून असा नजारा बघा ना, असं वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतं आपण. तिकडे वरती वेगळ्याच जमान्यात. तिकडे वरती डोंगरावर पण काय ना काय आहेत छोटी छोटी मंदिरं टाईप. रिक्षाने आलेत शिवा टेम्पल, अंडरग्राऊंड शिवा टेम्पल आहे. तर बघूया कसं काय असेल ते. हे मंदिर प्रसन्न विरूपक्ष मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. या मंदिराचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे हे जमिनीच्या खालच्या पातळीवर बांधलेलं आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात आणि काही भागात नेहमी पाणी असतं. विचार करा त्या काळात लोकांनी हे असं वेगळं बांधकाम कसं केलं असेल. मंदिराच्या आतमध्ये कोरीव काम तर खूपच सुंदर आहे. एकदम थंड थंड वाटतं. आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे पण इथे पूजा होत नाही वाटतं. तर तुम्हाला आरामात आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि काळोख पण भरपूर आहे. लाईटीची पण व्यवस्था नाही. म्हणजे इथे दिवे लावत असते त्या टायमाला आणि दिवे पण दिसते जातात. वरती वट वाघोळ आहेत, त्यांचाच वास येतो वाटतं. चला ते उठायच्या आधी बाहेर पडूया आपण हळूहळू. अशा मंदिरांना पण तुम्ही भेट दिलं पाहिजे. मी व्हिडिओ बघितला बाकीच्यांचं, पण इकडे कोण एवढं आलेलं नव्हतं. मस्त वाटलं इथे. छोटंसंच मंदिर आहे, छोटं म्हणजे बऱ्यापैकी मोठं मंदिर आहे आणि अंडरग्राऊंड आहे. पिलर बघा किती तिथे. झाडांमध्ये रस्त्याच्या बाजूला मस्त यांचं हॉटेल होतं. म्हणजे एकच थाळी भेटते यांच्याकडे आणि सगळं आम्ही ऑलमोस्ट संपवलं आहे. फक्त आपले 220 रुपये झाले. 20 रुपये पाणी बॉटलचे आणि 100 रुपये प्लेट होती. 2 प्लेट घेतल्या त्याचे. मस्त जेवण होतं. असं तुम्हाला सगळीकडे भेटणार नाही. आता बघा ना, या रस्त्याच्या जाताना असं तुम्हाला समजणार पण नाही इकडे हॉटेल आहे ते. आता आपण आले नरसिम्हा आणि शिवलिंगच्या इथे.
ह्याच्याच गेटच्या बाहेर ते हॉटेल होतं जिथे आता आपण जेवलो. तिथून रिक्षावाल्याने आपल्याला इथं सोडलं, म्हणजे आपण फुल डे रिक्षा केली त्यांनी. उग्र नरसिंह मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर ही हम्पीमधील सर्वात मोठी मूर्ती आहे. एकाच दगडापासून कोरलेली ही मूर्ती जवळपास 22 फूट उंच आहे. मूळ मूर्तीत देवी लक्ष्मी त्यांच्या मांडीवर बसलेल्या होत्या आणि आता फक्त देवीचा हात नरसिंहाच्या पाठीवर दिसतो. नरसिंहाच्या मूर्तीजवळ बडवी लिंगम मंदिर आहे. बडवीचा अर्थ गरीब आणि लिंगम म्हणजेच शिवशंभूचं प्रतीक. असं म्हणतात की एका गरीब स्त्रीने ही शिवाची मूर्ती बनवली होती, म्हणून याला बडवी लिंगम मंदिर म्हटलं जातं. याचा तळभाग नेहमी पाण्यात असतो, जसं काही गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर उतरून शिवाचा अभिषेक करत आहे. आता आपण जातो कृष्ण मंदिर मध्ये. इथे पण एक टेम्पल आहे, पण मंदिरांमध्ये मूर्त्या नाहीत कुठेच, त्यामुळे आपण कुठेही चप्पल घालून जाऊ शकतो. जबरदस्त पण मंदिर मोठं आहे बऱ्यापैकी. इथे पण नमस्कार करताना कृष्ण मंदिरच्या अपोजिटलाच तिकडे कृष्ण बाजार आहे, तो समोर दिसतोय बघा लाईनीत. म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने पण हम्पी शहराला भरपूर जास्त महत्व होतं. आता इथून आपण पुढे जातोय, बघूया कुठे जातो. झालंच गणपती मंदिरच्या इकडे जाऊ आपण. त्या गणपती मंदिरात जाऊ आता आपण, झालंच. आणि त्यानंतर आपला हे टूर संपेल असं वाटतं, पण तरी पण तुम्ही बघा पुढे काय होतं. कडेले कालू गणेश मंदिर. कडेले कालू गणेश मंदिराच्या इथे आलो. हे विरूपक्ष टेम्पल पासून जवळ आहे, तुम्ही चालत पण येऊ शकता. विरूपक्ष टेम्पलचा घुमट दिसेल तुम्हाला इथूनच. जाऊया आता मंदिरात जाऊया. अरे भरपूर मोठी मूर्ती आहे रे. वाह, एकाच दगडात अख्खा गणपती वाटतो. काय बघा किती मोठा आहे, एवढा मोठा गणपती. लक्ष्मी हत्ती तीन बघा तिकडे बाहेरच दिसते तुम्हाला. तिकडेच जाऊया आता आपण. आपण आतमध्ये जाणार होतो, सकाळी आपल्याला दर्शन भेटलं नाही. चिल्लर नाही द्यायचे पैसे दिले तर तुम्हाला आशीर्वाद भेटते, आणि चिल्लर वगैरे दिलं ना तर येते जरा अंकावर येते असं सगळं. खाली बसलं त्याचं कामच आहे पैसे जमा करायचे. बघा आता आपण बोटीची वाट बघतोय. रिक्षावाल्याला पण अलविदा केला आपण आणि त्याचे पैसे देऊन टाकले. आलो त्या ठिकाणाहून पर रिक्षा पकडून. आपली स्कूटी तर असेल तिकडे, त्याच्याने जाऊया. चला आता ही काय दाखवत नाही, नंतर संध्याकाळची काय ॲक्टिव्हिटी असेल ते तुम्हाला दाखवतो संध्याकाळी. साऊथ हम्पी तर आपलं फिरून झालं होतं आणि वेळ भरपूर होता आपल्याकडे, म्हणून आपण विचार केला नॉर्थ साईडला जाऊन फिरूया. कारण की गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आपल्या काही प्लेसेस राहिलेल्या त्या आपल्या कंप्लीट करायच्या होत्या, पण त्याआधी आपण ठरवलं की कोरॅकल राईड करूया. भरपूर ठिकाणी आपण बघितलेलं व्हिडिओमध्ये की कोरॅकल इकडचं फेमस आहे, म्हणून ते करायचं आपण ठरवलं आणि गेलो सनापूर नदीच्या भागात. तेथे पोहोचल्यावर आपल्याला रेट तर आपल्या बजेटच्या बाहेरच होता. आधीच तुम्हाला इथे स्क्रीनवर बजेट दिसत असेल. आपल्याला परवडण्या पलीकडे होता, म्हणून आपण ते कॅन्सल करत होतो. पण तरी पण बार्गेनिंग करून आपल्याला 800 रुपयामध्ये दोघांसाठी डील पक्की झाली. मावळता सूर्य, नदी आणि कोरॅकल राईड ह्यांचा सुंदर अनुभव घेतला. मस्त सनसेट होतोय आणि आपण डायरेक्ट रस्त्यावरूनच बघूया सूर्याला डुबताना. आता होईल थोड्या वेळातच. रात्री कालच्या प्रमाणेच आपल्याला बजेटमध्ये जेवण करायचं होतं आणि नेमकं आजच पोलिसांनी तिकडचे सर्व हॉटेल बंद केलेली, काय माहिती काय झालेलं. म्हणून आपल्याला आपण राहत होतो तिथे जेवायला लागलं. थोडं कॉस्टली पडलं आपल्याला, पण चालेल ठीक आहे, आपल्याला जेवण तरी भेटलं. आज आहे आपला हम्पीतला शेवटचा अर्धा दिवस, कारण की आपली ट्रेन आहे 1:50ची आणि त्यासाठी आपण 12:30ला निघणार होतो. त्याआधी आपल्याकडे खूप टाइम होता. आपल्या ट्रिपच्या प्लॅनप्रमाणे आपल्याला सूर्योदय अंजनाद्री पर्वतावरून पाहायचा होता. त्याप्रमाणे आम्ही अंजनाद्रीसाठी निघालो. 6 वाजता आता आपण चढण्यासाठी चालू केले. खाली चप्पल काढून ठेवल्यात आपण आणि जाते बघूया किती टाईम लागतो. असं 15 मिनिटात पोहोचायला पाहिजे आपण वर, पण बघूया. 11 मिनिटात आपण टॉपला पोहोचलो बिना थांबता. आता 6:15ला दरवाजे उघडतात मंदिराचे. हम्पीमधील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण ज्याचे नाव आहे अंजनाद्री हिल. तुंगभद्रा नदीच्या पलीकडे असलेले अनिगुंडी भागात ही टेकडी वसलेली आहे. हिंदू पौराणिक कथानुसार हे ठिकाण प्रभू हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते, म्हणून याला हनुमान हल्ली असेही म्हणतात. हा इकडे सनसेट पॉइंट आणि सनराईज तर तिकडून होतोय. हा बघा समोर, बघा आपलं हॉटेल इथे समोर आहे. इथे आपण स्टे केलंय आणि
इथे वरती अंजनाद्री. या टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी आपल्याला साधारण 575 पायऱ्या चढाव्या लागतात. चढणं थोडी दमचक करणारी असली तरी वर मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. वरून संपूर्ण हम्पीचे अवशेष, हिरवीगार शेती आणि नागमोडी वळणे घेणारी तुंगभद्रा नदी यांचे दृश्य तुमच्या डोळ्याची पारणं फेडेल. तुम्ही जर हम्पीला येत असाल तर नक्कीच या जागेला भेट द्या, तर तुमची ट्रिप पूर्ण होईल. इथे आपण गाडी पार्किंगला लावलेली, स्कूटी त्या साईडला लावतात पण आपण इथे लावली, आपल्याला काय आयडिया नाही. तर आता घेऊ जाऊया नाश्ता करण्यासाठी आणि नंतर मग अजून एक स्पॉट राहिलं तो करूया. आजचा सकाळचा नाश्ता आपला इडली सांबार. आता आपण 3 डिश मागवलेत, इडली, अप्पम आणि पुरी. इडली तर खाऊन बघितली आपण, चांगली होती. इथे बालड्या चढवून ठेवल्यात, म्हणजे पाहिजे तेवढी चटणी सांबार तुम्ही घेऊ शकता. अंजनाद्री होऊन पण आपल्याकडे खूप टाइम होता, कारण की आपण सकाळी लवकर निघालेलो, म्हणून अजून एक प्लेस करायचे होते आपल्याला. त्यासाठी आपण जातोय पंपा सरोवरच्या दिशेने. आता आपण आलोय पंपा सरोवर. पंपा म्हणजे पार्वती असं वाटतं, कारण की त्या विरूपाक्ष टेम्पलमध्ये पंपा देवी म्हणजे पार्वती देवी लिहिलं. आजूबाजूला डोंगर बघायचे, अशा दगडी ठेवलेलं असं. मातीचे डोंगर असे आहेतच नाहीत कुठे. ते वरती जाऊन बघूया आपण. आणि बरोबर फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी. पण मंदिर मस्त आहे, मूर्तीवर पडदा लावलेला आहे तिकडे. हा असा काही रूम होता आपला, जे चांगला होता, डिसेंट होता. इकडे टेबल पण आहे, नॉर्मल रूम सारखं होतं, पण सर्विस नाही एवढी खास होती. हॉस्पिटलला जायला बघूया कसं काय बजेटमध्ये आपल्याला जाता येईल ते. कोणत्याही ठिकाणी गेलं तरी तिथली पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलीच पाहिजे असं आमचं ठरलेलंच आहे. अनेकांना विचारलं, माहिती काढली की कसं आपल्याला डायरेक्ट हॉस्पिटलला पोहोचता येईल, पण आपल्याला समजलं की डायरेक्ट बस भेटणार नाही, त्यासाठी आपल्याला कडेबोगलोला जायला लागेल. म्हणून आपण रिक्षा पकडली आणि पोहोचलो कडेबोगलोला. आता रिक्षावाला आम्हाला खूप कन्व्हिन्स करत होता की तुम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलला सोडतो, पण आपल्याला काय तो रेट पण पटत नव्हता आणि आपल्याला जायचं पण नव्हतं. रिक्षावाल्याबरोबर बोलताना तिथल्या हॉटेलमधल्या एका बाईने आम्हाला बघितलं आणि आम्हाला थोडं बस कशा असतात, कुठून कुठे जातात त्याचं मार्गदर्शन केलं. आता आम्हाला बसवर लिहिलेली भाषा पण वाचता येत नव्हती, म्हणून त्या काकीने आम्हाला खूप मदत केली. 1-2 बस गेल्यानंतर बस थांबत नव्हता, तर त्या काकीने बसच्या इकडे जाऊन बस थांबवली नाही, आम्हाला बसमध्ये चढवलं. आपल्याला प्रवासात कधी कधी प्रवासापेक्षा त्या प्रवासात भेटलेली माणसं खूप काही शिकवून जातात. 80 रुपये तिकीट काढलेत आम्ही आणि बस आहे अशी. आम्हाला असं लोकल ट्रान्सपोर्टने जायचं होतं, त्यामुळे आम्ही अशी तिकीट काढली. पैसे नाहीत ते सांगणार नाही आम्ही. ते बघा इकडे समोरच हॉस्पेस स्टेशन आहे आणि त्याच्या बाजूला हॉटेल चारू. मस्त होतं. 150 रुपयात आम्ही 2 जण जेवलो पोट भरून. त्याच्यावर स्प्राईट आणि पाण्याची बॉटल पण. आता जाऊया ट्रेन पकडायला. थोडं टाइम आहे, अजून अर्धा पाऊण तास आहे. आता काय एवढं टेन्शन नाही, एसीची तिकीट काढली आपण. दोन्ही पण अप्परच आहेत, त्या झोपूनच जायचं आहे आपल्याला पूर्ण. जाऊया. 2 दिवसाची हम्पी ट्रिप आता आपण इथेच संपवत आहे. तुमचे खूप सारे डाऊट क्लिअर झाले असतील आणि तुम्हाला प्लॅन पण सगळा समजला असेल, बजेट पण तुम्हाला समजलं असेल. बघा आम्हाला कशी भेटले, इकडे वरती इकडे वरती अप्पर वरच्यावर. म्हणजे कोणाला टेन्शन नाही, खालच्यांना सीट वर खाली करायचं, डायरेक्ट झोपून जाईल. तर आता आपण ही व्हिडिओ इथेच संपूया आणि अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.